लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की वसू आत्यानी आणि विजयने आता घरची मेन लाईट बंद केलेली असते. काव्याला आता खूपच त्रास होऊ लागलेला असतो, त्यामुळे ती जिन्यावरनं खाली उतरून येत असते. त्याचवेळी तिला आता खरं तर चक्करसुद्धा येऊ लागलेली असते. मग त्यावेळी आता पारसुद्धा घरी पोहोचलेला असतो. घरामध्ये कुणीही नसतं. तो दरवाजा ठोकवण्याचा इथे प्रयत्न करत असतो, पण दरवाजा कुणीही उघडत नसतं. काव्याला आवाज देत असतो, मात्र काव्या त्याच्या आवाजाला ओ सुद्धा देत नसते. त्यामुळे खरं इथे पार्थला थोडा संशय आलेला असतो. इकडे घरामध्ये विजय आणि जी काही वसू असते ती मात्र इथे काव्याची मजा पाहत असतात. काव्या कधी एकदाच पायऱ्यावरनं पडते याच गोष्टीची ती वाट पाहत असतात बरं का. इकडे पार्थला संशय आलेला असतो काव्यासोबत काही झालं तर नाही, त्यामुळे खरं दरवाजा तो अक्षरशः तोडतो आणि घरामध्ये आलेला असतो. घरामध्ये येतो आणि पाहतो तर काय पूर्ण घरात अंधार असतो आणि काव्यावरनं खाली उतरत असते. मात्र तिला चक्कर सुद्धा येत असते आणि ती पडणारच असते हे सुद्धा त्याला दिसतं. त्यामुळे ते पार्थ कोणताही विचार न करता धावत जातो आणि ते काव्याला पकडतो. आता खरं तर हे सगळं काही इकडनं वसू आणि विजयने पाहितल्यामुळे खरं त्यांना तर खूप मोठा जोराचा धक्का बसलेला असतो. त्यांचा एवढा मोठा प्लॅन फेल गेलेला असतो. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा राग सुद्धा त्यांना तेवढाच येत असतो. इकडे पार्थने वेळेवर येऊन खरं तर त्यांच्या बाळाचा जीव वाचवलेला असतो. आजच्या पुरतं अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.